नमस्कार. माझ्या इंस्टाग्रामवरच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि अनेक फॉलोवर्सला अभय करंदीकरचा मनापासून नमस्कार. मित्रांनो, कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमाअंतर्गत आपण अनेक मान्यवर कलाकारांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि आजच्या कार्यक्रमात देखील आपल्या भेटीला आलेले आहेत एक मोठे दिग्गज संवादिनी वादक आणि आपण भेटणार आहोत त्यांना डॉक्टर चैतन्य कुंटे यांना. मी चैतन्य सरांना ॲड करून घेतो आणि आपण मग त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. हॅलो. नमस्कार. नमस्कार कुंटे सर. कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. अ, सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याबद्दल अर्थात सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी सुद्धा एक कार्यक्रमाचं स्वरूप या अनुषंगाने कार्यक्रमात थोडीशी आपली माहिती सगळ्यांना इथे सांगू इच्छितो. तर डॉक्टर चैतन्य कुंटे हे हार्मोनियम वादक आहेत, संगीतकार आहेत, संगीत अभ्यासक आहेत आणि संगीत या विषयातील लेखक आणि गुरु अशा सर्व भूमिका ते उत्तम रीतीने पार पाडत असतात. त्यांनी संगीत अलंकार हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ येथून पूर्ण केलेलं असून इतिहास, भारतविद्या व पुरातत्वशास्त्र या विषयात MA आणि MPhil केलेलं आहे. टप्पा गायकी या विषयावरील संशोधनासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 2002 ते 2004 साठीच्या पाठ्यवृत्ती त्यांना मिळालेली होती. प्रार्थना स्थळातील संगीत एक संगीत संस्कृती शास्त्रीय अभ्यास या विषयावरील संशोधनासाठी त्यांना संगीत विषयातील डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झालेली आहे. चैतन्य कुंटे यांनी एक अर्थात हार्मोनियम वादक म्हणून त्यांचं खूप मोठं नाव आहे, पण याच्याशिवाय एक साथसंगत, एकल हार्मोनियम वादन आणि सप्रयोग व्याख्यानांचाही त्यांना खूप मोठा असा अनुभव आहे. पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंत बुवा जोशी, दिनकर कैकणी, उल्हास कशाळकर, राशिद खान, राजन साजन मिश्रा, प्रभाकर कारेकर, अश्विनी भिडे देशपांडे, पद्मा तळवलकर, आरती अंकलेकर अशा अनेक मान्यवर गायकांबरोबर त्यांनी देशी विदेशी साथसंगत केलेली आहे. डॉक्टर कुंटे यांनी प्रचलित आणि अप्रचलित रागतालांमध्ये अनेक गान प्रकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा 400हून अधिक बंदिशी देखील रचलेल्या आहेत. सुरंग गाव सरस संप्रती, निरही रहे गुंजन, संगीतधारा, रात समये आणि सूर चैतन्याचे हे स्वरचित बंदिशींचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या बंदिशींचे सृजन प्रथम, सृजन द्वितीय, रसिया, स्मरण तरंग, टप्पे बहार आणि राग निरागस हे ध्वनी संच प्रकाशित झालेले आहेत. राग चैतन्य प्रथम आणि द्वितीय भाग या ग्रंथामधून त्यांच्या एकंदरीत 300हून अधिक बंदिशी प्रकाशित झालेल्या आहेत. डॉक्टर चैतन्य कुंटे यांनी साज ठुमरीचा या विषय कार्यक्रमासाठी मराठीतील ठुमरीमध्ये रचना देखील केलेल्या आहेत. सांस्कृतिक साहित्याच्या प्रेमामुळे त्यांनी अनेक संस्कृत रचना स्वरबद्ध केलेल्या आहेत. डॉक्टर चैतन्य कुंटे यांनी आजवर सुमारे 20 संकल्पना मैफिलींची निर्मिती, संहिता लेखन आणि सादरीकरण देखील केलेलं आहे. संगीताचा एकंदर मनस्वी संस्कृतीशी असणारा संबंध याच्यावरती डॉक्टर चैतन्य कुंटे हे चौफेर विचारक असून त्यावर त्यांनी लिखाण देखील केलेलं आहे. मराठी विश्वकोश प्रकल्पात संगीत विषयाचे ते तज्ञ सल्लागार आहेत. डॉक्टर अशोक रानडे आर्काइव्ह्ज या पुण्यातील एकमेव संगीत संग्रह आणि अभ्यास केंद्राचे ते संस्थापक संचालक आहेत. स्वरगंगा या ऑनलाईन संगीत कोशाचेही ते तज्ञ संपादक होते. पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्र गुरुकुल येथे गुरु आणि प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे या संस्थेच्या संगीत विभागाचे समन्वयक ते आहेत आणि तिथे सुदर्शन संगीत सभा ही अभ्यासपूर्ण कार्यक्रम मालिका ते सादर करीत असतात. याच्याशिवाय त्यांना अनेक उत्तम पुरस्कार देखील मिळालेले आहेत. जसं पंडित गोविंदराव पटवर्धन स्मृती पुरस्कार 2007 साली त्यांना मिळालेला आहे. केशवराव भोळे संगीतकार पुरस्कार
आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि असे हे इतके मोठे दिग्गज कलावंत आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात प्रथम डॉक्टर चैतन्य कुंटे मी यांचे इथे मनोमन आभार व्यक्त करू इच्छितो की तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांशी इथे गप्पा मारायला तुम्ही हजर राहिलात. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी आपला आभारी आहे सर. नमस्कार. मलाही खूप छान वाटतंय आपल्या सगळ्यांशी या निमित्ताने संवाद साधता येत आहे. हो. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर. होय. अर्थात आपण इतके मोठे आहात की मला इतकं दडपण येत आहे प्रश्न विचारताना पण की सरांशी बोलू कसं. पण तर कार्यक्रमाची सुरुवात करू इच्छितो मी. थँक्यू सो मच. सर, तुम्हाला संगीत कलेप्रती आवड केव्हा आणि कशी काय निर्माण झाली? माझं घर तसं कलाप्रेमी असलं तरी घरात प्रत्यक्ष कलाकार कोणी नव्हते. मात्र आकाशवाणी किंवा कॅसेट्स तेव्हा असं त्याच्या माध्यमातून संगीताची आवड निर्माण होत गेली. आणि साधारणपणे मला आठवतंय की 7वी-8वीत असताना रागदारी संगीत, शास्त्रीय संगीताची खूपच जास्ती आवड निर्माण झाली आणि हे संगीत आपण कुठेतरी शिकलं पाहिजे अशी भावना जास्ती जोर घेऊ लागली. आणि मग मी सुरुवातीला काही काळ सतार शिकलो. पुण्यात अंजली मनोहर म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी जवळपास 10 वर्ष सतारीचं शिक्षण घेतलं. त्याच्या जोडीला अर्थात हार्मोनियमचंही शिक्षण चालूच होतं. अगदी सुरुवातीला मी शशिकांत भंडारे म्हणून आहे त्यांच्या विद्यालयात, म्हणजे क्लास असतो तशा याच्यात सुरुवातीला काही वर्ष शिकलो. आणि मग प्रदीर्घ अशी तालीम, माझी खरी तालीम ज्याला आपण म्हणतो संगीतातली, ती सुरू झाली डॉक्टर अरविंद थत्ते यांच्याकडे. आणि केवळ हार्मोनियमच नाही तर त्यांचा कटाक्ष होता की गायन म्हणजे कंठसंगीताची साधनाही केलीच पाहिजे. जरी तुम्ही हार्मोनियम वादक असलात तरी गाणं चालू ठेवलंच पाहिजे. आणि त्याच्या आधी मी गाण्याबरोबर म्हणजे सतारीबरोबरच गायनही शिकायला लागलेलो होतो. तर गाण्याचं शिक्षण पंडित मोहनराव कर्वे यांच्याकडे माझं झालं. आणि माझे त्या अर्थाने पुढचे गुरु या दोघांनंतर डॉक्टर अरविंद थत्ते आणि मोहनराव कर्वे यांच्या नंतर ते गुरु म्हणजे डॉक्टर अशोक दारानडे, ज्यांच्याकडून मी संगीतशास्त्र, म्युझिकॉलॉजी याचे शिक्षण घेतलं आणि अर्थातच गायनही शिकलो. तर असे 3 नंतरचे माझे महत्वाचे गुरु आहेत. बरोबर. सर, ही कला आता अर्थात तुम्ही म्हणालात की घरून तसं त्याचं, पण घरी तत्पूर्वी कोणी अर्थात घरामध्ये जसं एक संगीत परंपरा असते तसं कुठे घरात कोणी गाणारं होतं किंवा असं काही होतं? तशी म्हणजे एरवी अनेक कलाकारांच्या बाबतीत असं दिसतं की कोणत्यांच्या घराण्यात येतात किंवा आई वडिलांपैकी किंवा इतर घरात कोणी गायक तसं माझ्याकडे काही नव्हतं. माझ्या तशी अजिबातच कोणाची सांगीतिक पार्श्वभूमी नाही. पण अर्थात प्रोत्साहन होतं, कारण की जो कुठला विषय निवडाल तो त्यात काहीतरी चांगलं करावं अशी इच्छा होती पालकांची. त्यामुळे संगीत शिकण्याबद्दल त्यांनी प्रोत्साहनच दिलं. बरोबर. सर, आता आपल्या गुरूंचा आपण उल्लेख इथे नक्कीच केलात, पण त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याकडे शिक्षण घेत असताना आपल्या डोळ्यासमोर काही आदर्श असतात की मला यांच्यासारखं व्हायचं आहे किंवा अमुक गोष्टी मला ह्यांच्या नक्की आत्मसात करायला आवडतील. तर कसं आपल्या बाबतीत कोण होतं? तसे आदर्श म्हणायला गेलं तर पुष्कळ कलावंत आहेत की ज्यांचा आदर्श मी कायम ठेवतो. तेव्हाही सुरुवातीलाही ठेवला. आणि काही आदर्श किंवा आयकॉन्स एका अर्थाने आपले आरंभीच्या काळात काही असतात, नंतर आपलं शिक्षण किंवा समज जशी वाढत जाते तसं त्यातही बदल होत असतात. पण तरी काही व्यक्तींचं किंवा कलावंतांचं स्थान हे चिरंतन असतं. तसे काही कलावंत जर सांगायचं झालं तर पंडित रविशंकर
यांचं एकंदर सांगीतिक व्यक्तिमत्व हे मला कायमच भुरळ घालत राहिलेलं आहे. म्हणजे ते केवळ सतारवादक नव्हते, तर स्वतः उत्तम रचनाकार होते, संगीत प्रचारक होते एका अर्थाने. नवनिर्मिती खूप मोठ्या प्रमाणात केली, क्रिएटिव्ह आर्टिस्ट ज्याला म्हणतो तसे होते. असं हो. बहुअंगी काम करणारे रवीजी किंवा पंडित कुमार गंधर्व हे एक माझं श्रद्धास्थान एका अर्थाने म्हणूया. अशा तऱ्हेचे अनेक बरोबर. कलाकार आहेत खरं तर, की ज्यांच्याबद्दल मी खूप आदराने बोलू शकतो किंवा त्यांच्यापासून मी प्रेरणा घेत गेलेलो आहे. आणि अर्थातच नक्की. माझे गुरु आहेत ते तर कायमच माझ्यासमोर आदर्शवत आहेत. खास करून डॉक्टर अरविंद अगदी थत्ते आणि खरं. डॉक्टर अशोकदा रानडे, ही दोन व्यक्तिमत्व मला कायम दीपस्तंभासारखी वाटतात. कायम प्रकाश त्या व्यक्तींकडनं मिळत राहतो, तो ऊर्जा स्रोत असतो आपला. खरी गोष्ट आहे. सर, अर्थात आपण संवादिनी या क्षेत्राशी जास्त जोडले गेलेले आहात, त्याच्यामुळे मला थोडीशी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती विचारायला आवडेल की संवादिनी मुळात हे जे काही वाद्य आहे ज्याला हार्मोनियम असं म्हटलं जातं, त्याच्याबद्दल थोडीशी एक माहिती द्यायला आवडेल का तुम्हाला, अगदी जुजवी अर्थात. हो हो. तसं बघता हार्मोनियम हे वाद्य, मी संवादिनी हा शब्द आता मुद्दाम वापरणार नाही. याचं कारण हार्मोनियम आणि संवादिनी वेगळे आहे. हार्मोनियम म्हणजे संवादिनी नव्हे. मी सांगतो त्याबद्दल काय. डेफिनेटली. हार्मोनियम हे वाद्य तसं बघता ज्याला कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स हा जो गट आहे वाद्यांचा, तर त्या युरोपियन वाद्य गटातलं हे वाद्य आहे मुळातलं. बरोबर. आणि मध्ययुगापासून साधारणपणे युरोपमध्ये बरीच वेगवेगळ्या तऱ्हेची कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स तयार व्हायला लागली. आणि त्याचंच एक प्रगत रूप म्हणजे पियानो, ऑर्गन. आणि आपल्याकडे भारतात हे वाद्य आलं ख्रिश्चन मिशनरीजच्या द्वारे, चर्च ऑर्गन्स आणि याच्यातनं पहिल्यांदा आले. आणि अर्थात हे जे आपण आता हार्मोनियम जी आता ही म्हणतोय, बरोबर. ज्याला भारतीय याच्यात पेटी किंवा वाजा म्हणलं जातं एका अर्थाने, बरोबर. तर हे वाद्य मात्र भारतीय आहे. कारण ते भारतीय कलाकारांच्या सोयीसाठी म्हणून असं बनलं गेलंय. मुळात ज्याला आपण पायपेटी म्हणतो ना, तशी पायपेटी पूर्वी वाजवली जात होती. युरोप किंवा अमेरिकेतील ऑर्गन ज्याला म्हणला जातो तो पायपेटी सारखा असतो. पायाने पेडलिंग करून दोन्ही हातांनी वाजवलं जाणारं वाद्य आहे. आणि आपल्याला माहिती असेल की वेस्टर्न म्युझिकमध्ये डाव्या हाताने कॉर्ड्स किंवा रिदम वाजवला जातो आणि उजव्या हाताने मेलेडी वाजवली जाते. तर या दोन्ही हातांचं सिंक्रोनायझेशन वेगळ्या तऱ्हेने असतं. आणि अर्थातच दोन्ही पायांनी पेडलिंग केलं जातं. तर म्हणजे थोडक्यात दोन्ही हात आणि दोन्ही पाय वापरून वाजवण्याचं हे वाद्य मुळातलं होतं. आपल्याकडे जेव्हा ते आलं अर्थात, तेव्हा त्याच्यात बरीच परिवर्तनं केली गेली आणि आपली भारतीय हार्मोनियम जी बनली त्याच्यात तिचे पाय गेले आणि हाताचा भात आला. त्यामुळे अर्थातच एक हात भाता वाजवण्यासाठी गुंतल्यामुळे फक्त एकाच उजव्याच हाताने वादन सुरू झालं. आणि त्या अर्थाने मग हे वाद्य, त्याचं वादन तंत्र हे पूर्णपणे भारतीय आहे. म्हणजे जर आज आपण पियानो कोणी शिकलेलं असेल आणि पियानोचे जे लेफ्ट अँड राईट हँडचे एक्झरसाइजेस आहेत ते जर आपण हार्मोनियम मध्ये वापरायला गेलो तर कदाचित काहीतरी गडबड होईल. कारण की इथल्या संगीतासाठीचं वादन तंत्र वेगळं विकसित झालेलं आहे. आणि अर्थात याच्यात मॉडिफिकेशन पुष्कळ केली. मुळात हे वेस्टर्न म्युझिकच्या अनुषंगाने तयार केलेलं वाद्य, त्यामुळे 12 स्वर. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मध्यसप्तकातला 6 ते तारसप्तकातला 6 हे जर अंतर आपण पाहिलं तर त्याची या अंतराची, यातल्या फ्रिक्वेन्सीची बरोबर गणिती पद्धतीने 12 विभागात वाटणी केली की कसे स्वर होतील, ज्याला इक्विटेम्पर्ड स्केल म्हणतात. तर तसं हे वाद्य मुळात होतं. आणि अर्थातच आपल्याला माहिती असेल की भारतीय संगीतामध्ये नैसर्गिक स्वरसप्तकाचा वापर होतो, की ज्यातली स्वरस्थानं ही एकसारखी नाही आहेत. एकसारखी नाही आहेत म्हणजे काय, तर सा आणि रे आणि ग. आता यातलं अंतर हार्मोनियम मध्ये दिसताना होल टोन डिस्टन्स असं दिसतं. म्हणजे सा ते कोमल रे ते शुद्ध रे म्हणजे होल टोन झाला. बरोबर. मग रे ते कोमल ग ते शुद्ध ग, म्हणजे दोन
हाफ टोनचा डिस्टन्स झाला, म्हणजे एक होल टोन झाला असं दिसतं. आणि हार्मोनियम जी काही वेस्टर्न हार्मोनियम आहे त्याच्यामधलं स्वरांची जुळणी तशीच असते, इक्वी टेम्पल्ड, इक्वल केलेली असते. मुळात भारतीय नैसर्गिक स्वरसप्तक तसं नाहीच आहे. भारतीयच असं नाही, जगभरातलं जे ज्याला नॅचरल स्केल म्हणतात ते असं हा एकसारख्या अंतराचं नाहीये. सा ते रेतलं जे अंतर आहे तेच रे ते गतलं अंतर नाहीये. सा हा आणि रे याच्यातलं जे काही अंतर आहे त्यापेक्षा रे ते गतलं अंतर कमी आहे जरासं. बर त्यामुळे जो स्वयंभू गंधार ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक गंधार जो तानपुऱ्यातनं आपल्याला स्वाभाविकपणे ऐकू येतो, तो गंधार आणि हार्मोनियम मधला गंधार हा मॅच होऊच शकत नाही. मग अर्थातच हे वाद्य बर बेसूर आहे आपल्या भारतीय संगीताच्या दृष्टीने, अशी त्याच्यावर टीका झाली. मग त्याच्यावरही लोकांनी बर तोडगा काढला आणि त्याचं हा आपल्या सप्तकानुसार ट्युनिंग सुरू केलं, स्वरजुळणी बदलली. त्यामुळे त्याला गंधार ट्युनिंग, आधी हा सुरुवातीला गंधारच फक्त बदलला, मग गंधार दैवत बदलले, हा आणि मग नंतरच्या काळात हळूहळू पूर्ण स्वरसप्तकच नैसर्गिक क्रमानुसार, स्वरक्रमानुसार बदललं गेलं. त्या बाबतीत माझे गुरुजी हा डॉक्टर अरविंद थत्ते यांनी खूप मोठं काम केलंय. आणि किंबहुना आज ज्याला आपण नैसर्गिक स्वरजुळणीचे हार्मोनियम म्हणतो, स्पेशल ट्युनिंगचे हार्मोनियम, हम्म, त्या प्रचलित करण्याचं एक फार मोठं श्रेय त्यांना जातं. किंवा कारण की त्यांनी अट्टहासाने एका प्रकारे हे मांडलं की मी कधीच टेम्पर ट्युनिंगचे हार्मोनियम वाजवणार नाही. कारण की त्यांनी जेव्हा कारकीर्द सुरू केली तेव्हा सर्रासपणे टेम्पर्ड स्केलचीच हार्मोनियम वाजवली जात होती, जी एका अर्थाने आपल्या संगीतासाठी बेसूर बरोबर वाटते. पण त्यांनी हे तत्वनिष्ठा म्हणूनच केलं की मी भारतीय संगीतात जी स्वरस्थानं आहेत त्यानुसारच जुळणी केलेली हार्मोनियम वाजवीन कायम. आणि ओके ते एक मोठं क्रांतिकारक पाऊल एका अर्थाने होतं. त्यांची आधी अनेक लोक विशिष्ट स्वराला जुळणी केलेली हार्मोनियम वाजवत होते, नाही असं नाही, पण प्रमाण त्याचं खूप कमी होतं बरोबर किंवा ते इतकं रुजलं नव्हतं. त्यांनी मात्र हा बरोबर प्रघात पाडला एका अर्थाने. आणि अर्थात हम्म, त्यांचे शिष्य म्हणून मी आणि माझे इतर गुरुबंधू आम्ही हेच तत्व पाळतो की आम्ही कधीच इक्वी टेम्पर्ड ट्युनिंगच्या हार्मोनियमवर वादन करत नाही साथीच्या वेळी. बर अर्थात हो हो सोलो वाजवताना तर अर्थातच पूर्णपणे आपल्या विशिष्ट स्वराला जुळणी केलेलं वादन होईल. हो तर आता हो संवादिनीचा मुद्दा, म्हणजे हे ट्युनिंगचं हो झालं. तर हो हार्मोनियमच्या बांधणीतही अनेक प्रयोग झाले, बऱ्याच कलावंतांनी त्याच्यात खूप विचार केला. जुन्या काळातले पी मधुकर, म्हणजे मधुकर पेडणेकर, एक फार मोठे कसबी कलावंत होते. खरं तर भारतात बर पहिलं इलेक्ट्रॉनिक वाद्य, कीबोर्ड वाद्य बनवण्याचं श्रेय त्यांना आहे. फार मोठा तो माणूस होता पी मधुकर, ओके ज्यांचे शिष्य म्हणजे पंडित तुळशीदास बोरकर, आणि त्यांची एक मोठी परंपरा बर आहे. तर हो तसंच पी मधुकरांच्या नंतरच्या काळातही पंडित मनोहर चिमोटे यांनी एक फार मोठं योगदान या वाद्यासाठी दिलं. तर त्यांनी एक काय बदल केला, तर हार्मोनियमची ही जी रचना आहे, आता तुम्हाला इथे दिसतोय ना कीबोर्ड आणि हार्मोनियम. हो हो तर हो कीबोर्डच्या लागून ही जी फळी असते, ही जी फळी, हा या हो फळीच्या इथे त्यांनी स्वरमंडळासारख्या तारा लावल्या, की जेणेकरून त्यांचा ओके असा विचार होता की हार्मोनियम हे वाद्य तसं बघता तुटक स्वरांचं आहे. कारण की एक की वाजवल्यावर दुसरी की जेव्हा वाजवतो तेव्हा स्वर तुटतोच स्वाभाविकपणे, एका आसेने स्वर वाजत नाही. जसं तंतुवाद्यांमध्ये सारंगी किंवा इसराज अशा वाद्यांमध्ये सलग स्वर वाजतो, तसं इथे वाजत नाही, तुटतो. बरं, सतार सरोद सारख्या तंतुवाद्यांना गुंजन तरी असतं, तसं याला गुंजनही नाही. तर मग बरोबर ह्याच्यावर तोडगा काय करता येईल, टोनल क्वालिटी याची वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येईल, तर त्यांनी त्याला स्वरमंडळाच्या तारा लावल्या आणि काही अंशी थोडं रेझोनन्स त्याचं वाढेल अशी त्यांची कल्पना होती. आणि त्यांनी ओके तशा रीतीने बनवलेली स्पेशली मॅन्युफॅक्चर्ड जी हार्मोनियम होती त्याला संवादिनी असा शब्द वापरला. बर तर संवादिनी हा शब्द खरं तर त्या विशिष्ट मेकचा आहे, त्या मॉडेलला संवादिनी म्हणतात. ओके सरसकटपणे कुठल्याही हार्मोनियमला वा संवादिनी असा शब्द संवादिनी म्हणत नाही हा म्हणत नाहीत, म्हणलं नाही पाहिजे खरं तर. कारण की हा ते चिमोटेजींचं जे एक सर्जन होतं त्याचं नाव आहे. हो त्यामुळे मी तरी स्पेसिफिकली संवादिनी हा शब्द फक्त चिमोटेजींच्या वाद्यासाठी वापरतो, बाकी हार्मोनियमच आपण ओके म्हणू त्याला. ओके तर ओके हार्मोनियम मध्ये अशी बरीच स्थित्यंतर झाली, वादन शैलीमध्येही झालेली आहेत. पुष्कळ वादन शैली पण आहेत त्याच्या. बरोबर
हं. आता आपण मगाशी बोलता बोलता आपण एक मुद्दा जो मांडला होता की हा. एकल वादन आणि साथीचं जेव्हा आपण वादन करतो तेव्हा, हं. तर याच्याबद्दल मला थोडं आणखीन विचारायला आवडलं असतं की जेव्हा हार्मोनियम वादन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हं. ती ही एक कला जी आहे ती अर्थात आता सादर होताना दोन्ही पद्धतीने होते, पण त्याला एक स्वतंत्र असं अस्तित्व आहे का? हं. संगतीचं वाद्य ज्याला आपण म्हणूया किंवा साथसंगतीचं वाद्य, तर इथे हं. त्याचा कल जास्त अधिक झुकलेला असतो. बरोबर आहे. आता कसं आहे, जी वाद्य गायनाच्या संगतीसाठी वापरली जातात त्यांच्यावर पहिल्यांदा हा एक शिक्का बसतो की हे काय साथीचं वाद्य आहे, म्हणजे हे गौण आहे असा. बरोबर. आणि ही एक समस्या एका अर्थाने अनेक वाद्यांच्या नशिबी आली, जशी सारंगीच्याही आली, व्हायोलिनच्याही बाबतीत आली. आपल्याला माहिती आहे की बरं. सारंगी, व्हायोलिन ही वाद्य आपल्याकडे भारतात प्रामुख्याने गाण्याच्या संगतीसाठी वापरली गेली. आणि जेव्हा या वाद्यांवर स्वतंत्र आविष्कार झाला तेव्हा अर्थातच तो पहिल्यांदा गायकीच्या छायेमध्ये होता, म्हणजे गायल्यासारखंच वाजवल्यासारखं वादन ते होतं. म्हणजे आजही सारंगीवर आपण ऐकलं तर प्रामुख्याने गायनानुसारी वादन होतं. हो. म्हणजे त्याची वादन शैली ही त्या अर्थाने गायनापेक्षा वेगळी अशी खूप विकसित झाली नाही. अर्थात तरी हं. त्याच्यात अनेक कलावंतांनी खूप मोठी भर घातली. त्यात बुंदू खासाहेब होते, पंडित रामनारायणजी होते, की ज्यांनी सारंगीला एक स्वतःचं अस्तित्व दिलं. हो. तसं व्हायोलिनच्या बाबतीत अनेक कलावंत झाले की ज्यांनी व्हायोलिनला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. हं. तसं हार्मोनियमच्या बाबतीत घडणं याला दीर्घ काळ लागला, जवळपास 100 वर्ष लागली आहे तसं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि अजूनही तसं बापरे. पाहायला ओके. गेलं तर हार्मोनियम हे वाद्य साथसंगतीच्या वाद्य म्हणूनच एक शिक्का मारलाय त्याच्या अवस्थेत आहे. याचं कारण असं हं. आहे की सारंगीला रिप्लेसमेंट म्हणून हार्मोनियम जास्ती अंगीकारली गेली गायकांकडनं हां. साथीसाठी. हां. आणि नंतर सारंगी मागेच पडली आणि हार्मोनियम हेच प्रमुख साथीचं स्वरसाथीचं वाद्य झालं. आणि आजही बरोबर. आपण बघतो की कुठल्याही हिंदुस्थानी संगीतातल्या गायकाबरोबर आता हार्मोनियमच वाजले जाते. हो. त्याच्यामुळे हो. अर्थातच त्याच्यावर इतका घट्ट शिक्का बसलाय साथीचं वाद्य असा, हां. की त्यातनं हां. हां. स्वतंत्र वाद्य म्हणून त्याची ओळख तयार करताना खूप कष्ट घ्यावे लागतात. बरोबर. दुसरा एक मुद्दा असा आहे की स्वतंत्र वादनाचं वाद्य म्हणून त्याला एक रंगमंचीय स्थान, कॉन्सेप्ट स्टेटस देण्यासाठी दोन गोष्टी व्हाव्या लागतात. एक तर त्याला एक हं. पोषक वातावरण लागतं. म्हणजे कसं, बरोबर. तर वाद्य वादनासाठीचा असा म्हणून काहीतरी एक श्रोता वर्ग लागतो त्याला उचलून धरणारा, जो महाराष्ट्रात नाहीये बरोबर. फारसा. आपल्याकडे महाराष्ट्रात बरं. कंठसंगीताचं इतकं वर्चस्व आहे. गायकी म्हणजे साधी गोष्ट आहे की समजा आपण दोन दिग्गज कलावंत घेतले, एक गायक आहे आणि एक हं. वाद्यवादक आहे, तर अर्थातच लोक तिकीट काढून कोणाच्या गाण्याला ऐकायला जातील, तर गायकाच्या आविष्काराला ते जातील. वादकाच्या हं. आविष्काराला फार हं. लोक पटकन जात नाहीत. तर आणि ही परिस्थिती आहे हं. आपल्याकडे महाराष्ट्रात विशेषतः. तुलनेने हं. बंगाल हं. भागामध्ये वाद्यवादनालाही तेवढीच प्रतिष्ठा आहे. आणि आपल्याला त्यामुळे माहिती आहे की बंगालमधनं केवढे तरी मोठमोठे वादक कलावंत निर्माण हं. झाले, एस्टॅब्लिश झाले, जगभरात त्यांचा लौकिक आहे. तर बंगालमध्ये जशी वाद्यसंगीताला पोषक परिस्थिती होती, तशी महाराष्ट्रात दुर्दैवाने नव्हती कधीच. महाराष्ट्राने एस्टॅब्लिश असलेले वादक हे स्वीकारले, पण स्वतः तयार केले का बरोबर. फारसे, तर असं कमी झालेलं दिसतं. आणि त्यामुळे एका अर्थाने ओके. महाराष्ट्रातल्या वादक कलाकारांवर एक अन्याय काहीसा झालाय. त्यांना तेवढा प्लॅटफॉर्म हां. मिळाला नाही. दुसरी एक गोष्ट अशी उपलब्ध आहे नाही. की प्रत्येक वाद्याचं नशीब असतं एक असं की त्याला कोणतरी एक उद्गाता किंवा प्रणेता लागतो. त्याला एक लाईमलाईट बरं. मध्ये आणणारा स्टार व्हॅल्यू असणारा कलाकार लागतो. जसं आपण म्हणू की तबला हां. हेही एक साथीचंच वाद्य होतं ना एकेकाळी, पण त्याला हो. हो. अनेक तबलावादक असे झाले, स्टार परफॉर्मर झाले की ज्यांनी एक कॉन्स्टंट स्टेटस दिलं. जुन्या काळातले थिरखा साहेब होते, अमीर हो. हुसेन खान साहेब होते, नंतरच्या काळात अब्बाजी म्हणजे अल्लार खा साहेब होते, आत्ताचं हो. लिव्हिंग हो. लिजेंड म्हणतो तसे झाकीरबाई आहेत. तर या सगळ्या तबलावादकांनी तबल्यासारख्या एकसुरी वाद्याला, तसं बघता तबल्यात फक्त एकच स्वर हां. वाजतो, हां. हां. पण त्या वाद्याला इतकं मोठं करून त्यांनी मांडलं आणि त्या कलाकारांमुळेही त्या वाद्याला प्रतिष्ठा मिळाली. हार्मोनियमच्या बरोबर. बाबतीत हे होण्यासाठी काही अडथळे होते. एक तर हार्मोनियम हं. वाद्यावर फार मोठी टीका झाली की हे वाद्य भारतीय संगीतासाठी उपयोगीच नाही.
कारण की ते बेसूर आहे आपल्या हम्म, संगीतासाठी. हम्म. दुसरा एक फार अडचणीचा मुद्दा लोकांना त्या काळी अगदी 100 वर्षापूर्वीपासून वाटत होता, तो म्हणजे की याच्यात मींड आणि गमक नाही. वाद्य हा, तुटक स्वराचं आहे, स्टॅकॅटो वाद्य आहे, हम्म, त्यामुळे हम्म, याच्यात हा, मींड हा. नाही, जी अगदी भारतीय रागदारी संगीताचा प्राण मानली जाते. म्हणजे हा, आता साधी गोष्ट आहे की जर समजा मला, आपण आता मौसम मल्हारचा आहे तर रे हा. रे प प ग रे सा नी 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 सा. आता हे जे काही हम्म, काम स्वरांचं चाललंय, हे सलगपणे हम्म, होणाऱ्या मिंडेतनं गमकेतनं येणारं काम आहे. हम्म, आता हम्म. हे ह्या वाद्यातनं येणार का, असा प्रश्न तयार झाला. हा, आणि हा. हो, हे खरं आहे की या वाद्यातनं मींड गमक निघू शकत नाही. त्याचा आभास हा, निर्माण होऊ शकतो, आभास तयार करता येईल, पण बरोबर. प्रत्यक्षात मींड गमक ज्याला म्हणतो ते तर नाही निर्माण होऊ शकणार. आणि त्यामुळे हा. एक शिक्का मारला गेला की हे वाद्य निरुपयोगी आहे भारतीय संगीतासाठी. हम्म. म्हणून आकाशवाणीवर बर. त्याला बंदी घातली गेली, दीर्घकाळ त्याच्यावर बंदी अरे होती. बापरे. हा, अं, पण अर्थातच त्यातला एक विरोध जर पाहायला झाला तर असा विरोध असूनही अनेक कलाकार गाण्याच्या साथीला हार्मोनियम घेतच होते, ते चाललं. हा, म्हणजे हा बरोबर. दुटप्पीपणा आहे एका अर्थाने, की शिव्या तर घालायच्या त्या वाद्याला, हे निरुपयोगी आहे, आणि वापरायचं तर ते प्राधान्याने, म्हणजे सारंगी आणि हं, वायलिन सारख्या वाद्यांना बाजूला टाकून हार्मोनियमच घेतली गेली. तर हो. असा एक दुर्दैवी प्रकार झाला प्रत्यक्ष खरा. मैफिलींमध्ये. हम्म, हा. हम्म. अर्थात महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर गोविंदराव टेंब्यांसारखा एक मोठा कलाकार झाला की ज्यांनी सोलो हार्मोनियम वादनाला एक त्या काळात प्रतिष्ठा दिली. नंतर विठ्ठलराव हं, कोरगावकर होते, त्याच्यानंतर पी मधुकर होते, हं. त्यांच्या नंतरच्या काळात तुळशीदास बोरकर, पंडित मनोहर चिमोटे, आप्पा जळगावकर, अशा अनेक लोकांनी हार्मोनियमला स्वतंत्र वादनाच्या स्वरूपात एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. हं. पण म्हणलं तसं की एक थोडासा त्यातला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच राहिला की हार्मोनियम सोलो वाजतं म्हणजे काय, तर त्याच्यावर गाणी वाजवली जातात. म्हणजे आजही अनेक हा. वेळा असं होतं की सोलो हार्मोनियम वादन म्हणजे एखादा राग 10-15 मिनिटं वाजायचा आणि मग पुढे हा. नाट्यगीतं वाजायची. हा. तर ह्याला एक फार मोठा छेद या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न माझ्या गुरुजींनी केला, डॉक्टर अरविंद सत्यांनी. अं, हो. त्यांच्या आधी चिमोटेजींनीही केला होता की त्यांनी कधी नाट्यगीतं वगैरे वाजले नाही, ते प्रामुख्याने गायकी हं. अंगणी ख्यालाचं सारखं वादन करत राहिले. हो. पण गतकारी अंगही त्यांनी सतारच्या पद्धतीचं गतकारी वादनही त्यांनी केलं. आणि ते हं. म्हणजे त्या गतकारी किंवा ख्याल शैलीने वाजायचे आणि ठुमरी वगैरे असे प्रकार वाजायचे. पण माझ्या गुरुजींनी हो. एक त्याहूनही पुढचं पाऊल हे केलं की त्यांनी पूर्णपणे गाण्याच्या ह्या छायेतनं बाहेर काढून ह्या वाद्याचं म्हणून काय जे पोटेन्शियल असेल, त्याची म्हणून जी वादन शैली किंवा वादन तंत्र असेल, त्यावरच हा. कॉन्सन्ट्रेशन करून एक वेगळी वादन शैली त्या अर्थाने तयार केली. त्यातले हा. जेवढे म्हणून वेगळे फॅसेट्स असतील वादनातले, ते हो. एक्सप्लोअर केले. रागांची निवड याची केली की जे हार्मोनियमला सुटेबल होतील, की जर मींड गमक नाहीये तर आम्हाला नको ना दरबारी कन्नडात मिया मल्हार, आम्ही मग या वाद्याला हो. पोषक असेच राग वाजवू ना. जसं साधी हो. गोष्ट आहे की प्रत्येक गाण्याच्या घराण्यात सुद्धा विशिष्ट राग गायला येतात की नाही, त्या त्या गायकीला पोषक असे. हो. म्हणजे हो. किराणा घराणं म्हटलं तर काही ठराविक राग ते गातात की ते त्यांच्या गायकीला पोषक आहे. मग जयपूर घराण्याचे लोक त्यांच्या गायकीला पोषक असे राग गातात. मग हा विचार आपण वाद्याच्या बाबतीत का नाही करू शकत, की जर हार्मोनियमला अमुक अमुक शोभेल तर आम्ही अमुकच वाजू ना, सगळंही त्याच वाद्याने वाजवं असं कशाला अट्टहास. हो. हो. अं, हो. अशा तऱ्हेचा प्रयत्न आपल्याला दिसतो की पूर्वी लोकांनी केला आहे. जसं पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याच्या बाबतीत हा प्रयोग उत्तम केला की तेही असं तुटक वाद्य आहे, फिक्स हो. स्केलचं वाद्य आहे. तर त्यांनी त्याच्यावर वेगळी वादन शैली तयार केली, रागही असे निवडले की जे संतूरवर शोभतील. अं, हो. त्यांनी दरबारी कानडा वाजवला, तुम्ही कधी ऐकला नसेल नाही का. हा. 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 तर त्यांनी संतूरवर शोभतील असेच राग वादन. हो. मांडले. हो. तर माझ्या गुरुजींनी हाच एक प्रयत्न केला की हार्मोनियमसाठी त्याला सूट होईल अशा तऱ्हेची वादन शैली, वादन तंत्र
आणि रचना हा प्रकार तयार केले, ते वाजवले. अजून एक महत्वाचं म्हणजे त्यांनी शब्द प्रधान संगीत वाजवायचं टाळलं. म्हणजे बर नाट्यगीत, भावगीत किंवा ठुमरी सुद्धा. कारण की यात काय हा होतं, दाद दिली जाते ना, समजा तुम्ही किती लाजवाब असं नाट्यगीत वाजवलं, तर लोकांच्या कानात बालगंधर्व, राम मराठे असे जे कोण ज्यांनी ते नाट्यगीत पूर्वी गायलेलं असतं, हो त्यांचा आवाज कानात त्यांच्या असतो. आणि दाद त्या हो स्मृती रंजनाला म्हणजे नॉस्टॅल्जियाला जाते. तुमच्या वादनाला ती दाद हो नसते. जसं मी म्हणतो की बर ऑर्केस्ट्रात जेव्हा गातो एखादा व्यक्ती, समजा मी लताजींचं किंवा रफी साहेबांचं एखादं गाणं गायलं, मी कितीही उत्तम गायलं, तरी जी दाद मिळते ना, ती खरं त्या गायकापेक्षा ती त्या मूळ गाण्यातल्या बर गायकाला असते. हो म्हणजे हो थोडक्यात तुम्ही एनकॅश काय करत असता, तर तुम्ही नॉस्टॅल्जिया एनकॅश करत असता. तुमचं क्रेडिट फारसं नसतं. आणि म्हणून असं दिसतं की खरी एखादा गोष्ट माणूस, मी किशोर कुमारचं गाणं एखादं जरासं बेताचं गायलं, तरी त्या बेत्याच्या गायकाला सुद्धा पुष्कळ दाद मिळू शकते. तर ती दाद किशोर कुमारला असते, त्या गायकाला नसते. कारण की आणि म्हणून तर असे अर्धवट अर्धे कच्चे भरपूर गायक आपल्याला लाईट म्युझिक मध्ये दिसतात ना, की जे बेताचंच गातात, पण बरोबर तरी त्यांचं नाव होऊ शकतं. हो कारण की ते एनकॅश काय हो करत असतात, तर त्या आधीच्या मोठ्या कलाकारांचं मूळ जे काही मूळ कर्तृत्व आहे, गायकाशी हो तर म्हणजे शब्दसंगीत हार्मोनियम सारख्या वाद्यावर वाजवताना आपण तेच करतो एका अर्थाने, की आपण नाट्यगीत हा किंवा इतर काही वाजवलं किंवा अगदी ठुमरी यादपिया की मी वाजवलं, तर ती दाद हा यादपिया कियाची बडे गुलाम अली साहेबांना आहे, मला नाही आहे. मी किती हो चांगला वाजवलं हो तरी. मग त्यापेक्षा हार्मोनियमचं स्वतःचं अस्तित्व असणारी रचना का वाजवू नये मी? आणि वा, म्हणून अरविंद थत्त्यांनी, माझ्या गुरूंनी हा एक प्रयत्न केला की हार्मोनियमसाठीच्या स्वतंत्र रचना, स्वतंत्र गतकारी, गत गती ज्याला म्हणतो आपण, अशा अनेक हम्म. रागातल्या गती बांधल्या. त्यांचा वारसा पुढे चालत मीही जवळपास 250-300 गती हार्मोनियम साठीच त्याला सूट होतील अशा पद्धतीच्या बांधल्या. तर मला असं वाटतं की आणि अर्थात मी हे नम्रपणे नमूद करतो की हे पहिल्यांदा काही थत्त्यांनी किंवा मी केलं असं नाही, अनेक कलाकारांनी हे केलं. ही एक हम्म. मोठी यात्रा आहे या वाद्याला मोठं करण्याबद्दलची. हम्म. हो आणि हो त्या सगळ्या यात्रेतले किंवा वारीतले आम्ही वारकरी आहोत असं मी म्हणतो. हा हा सगळा एक संगीताचा, हार्मोनियमला मोठं करण्याचा झेंडा आम्ही घेऊन चाललो. हो आणि आमचं तीर्थस्थान जसं पंढरपूर एक फिक्स असतं, तसं नाही आहे. ही मोठी हो यात्रा आहे. त्याला आम्ही कधीतरी पोहोचू. बरोबर हा, जेव्हा बरोबर लोकांच्या मनात हे वाद्य स्वतंत्र वाद्य म्हणून रुजेल, ती आमची पंढरी आहे. नक्की नक्कीच नक्कीच सर ही एक प्रयोग कला आहे का असं एक मला मला विचारायचं होतं. अर्थातच प्रयोग कला तर आहेच आहे. प्रयोग कला हा शब्द आपण जेव्हा वापरतो, म्हणजे एका अर्थाने हम्म. इंग्लिशमध्ये परफॉर्मिंग आर्ट हा शब्द आहे, त्याचं मराठीत आपण हे रूपांतर केलंय प्रयोग कला. हम्म. 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 याच्याबद्दल खरं तर आधी स्पष्टता आणावी म्हणून मी प्रयोग कला नसलेल्या कलांच्या बद्दल एक दोन वाक्य बोलतो. म्हणजे नक्कीच जेव्हा आपण नक्कीच साहित्य वाचतो, तर तेव्हा काय हो होतं, मी कविता एखादी केली किंवा मी कादंबरी लिहिली किंवा वैचारिक लेख लिहिला, हम्म. तर हम्म. मी तो माझ्या मनात त्याची सगळी बांधणी होत असते. मग मी ते कागदावर उतरवतो आणि मग हो ते लोकांच्या समोर जातं. लोकांच्या समोर खरी गोष्ट जातं तेव्हा ते स्थिर झालेलं असतं, हा, हम्म. पक्क झालेलं असतं. त्याच्यात परिवर्तन होत नाही. म्हणजे एकदा लेखकाने पांढऱ्यावर काळं केलं की ते पक्क झालं, त्यात बदल नाही होत. हा, म्हणजे त्या बरोबर अर्थाने ती स्टॅटिक आर्ट ज्याला म्हणतो तशी आहे. चित्रही तसंच आहे. हम्म. चित्र शिल्प एकदा हा झालं की झालं, त्याच्यात बदल नाही करता येत. बदल केला तर ते वेगळं चित्र होईल किंवा वेगळं शिल्प होईल, किंवा मी लेखात बदल केला तर तो वेगळा लेख झाला, तो तोच लेख नाही. पण एकदा झालं की पक्का फिक्स तेच. आणि ही सगळी प्रक्रिया, सर्जनाची जी प्रक्रिया आहे, ती लोकांच्या समोर घडत नाही ना, ती माझी माझी हो एकांतात घडते. म्हणजे लेखक जर मी लिहित असेन, तर माझी जी काही लेखनाची प्रक्रिया आहे, सर्जनाची प्रक्रिया आहे, ती माझ्या डोक्यात इथे घडत असते, ती लोकांसमोर येत नाही. किंवा चित्रकार हो शिल्पकार हे आपलं सर्जन करतात तेव्हा ते त्यांच्या स्टुडिओत बसून करत असतात. ते लोकांच्या हो समोर चित्र काढतायत किंवा शिल्प तयार करतायत अशी घटना फारशी घडत नाही. आता नवीन ट्रेंड त्याचंही आलेलं आहे की पेंटिंग किंवा स्कल्पचर इन परफॉर्मन्स, किंवा ज्याला आता अलीकडच्या काळात गॅलरी परफॉर्मन्सेस सुरू झालेत. पण मुळात ते स्टॅटिक आर्ट आहेत.
व्हिज्युअल आर्ट हा. ही पण एक स्टॅटिक आर्ट आहे, लिटरेचर ही स्टॅटिक आर्ट आहे. आता परफॉर्मिंग आर्ट म्हणजे प्रयोग कलांच्या मध्ये नेमकं काय घडतं वेगळं, तर इथली विचाराची प्रक्रिया, प्रत्यक्ष सादरीकरणाची प्रक्रिया ही एकाच वेळी चालू असते. मी पूर्ण आधी विचार करून ठेवीन बरोबर. आणि मग सादरीकरण करीन, असं घडत नाही. म्हणजे जेव्हा एखादा राग हो. मी मांडत असतो तुमच्या समोर, तेव्हा त्या रागाचा हम्म. विचार हा मी आधी कितीही करून ठेवला असला, रियाज त्याचा आधी कितीही करून ठेवला असला, तरी मी पाठांतर इथे मांडत नाही ना, की आता हो. माझा आलाप नंबर 1, आलाप नंबर 2, दुसरं आवर्तन मी कसं भरणार आहे, असं फिक्स परफॉर्मन्स नसतो हा. तो अगदी खरी गोष्ट आहे. सुरुवातीच्या शिक्षणाच्या कालावधीत कदाचित असतो, पण पुढे गेल्यानंतर तसा परफॉर्मन्स नसतो. तो तात्काळ स्फूर्त परफॉर्मन्स आहे. आणि अर्थातच त्यामुळे बरोबर. विचाराची पूर्ण प्रक्रिया ही तेव्हा घडत असते, ती ताजी असते. हं? बरोबर. आणि ती जशी डोक्यात खिचडी माझी रागाची पकत असते, बनत असते, तशी तशी ती हा. लोकांसमोर मांडली जात असते. म्हणजे वी आर सर्विंग द ऑडियन्स फ्रेश. हा एक येस. फार मोठा फरक इतर कलांच्या बाबतीत आणि प्रयोगजीवी कलांच्या बाबतीत आहे, की जे तयार ताजं बनत असतं ते आपण लोकांसमोर सादर करत असतो. आणि त्या निर्मिती प्रक्रियेतही अर्थातच त्यामुळे श्रोतेही असतात. आणि हो. त्या श्रोत्यांच्या रिस्पॉन्सवर म्हणजे दाद मिळणं न मिळणं याच्यावर सुद्धा कलाकाराची कला कशी पेश होणार आहे ते अवलंबून असतं. अगदी खरं. अर्थात दरवेळी ते घडेलच असं नाही. काही काही कलाकार फार अंतर्मुख असतात, ते लोकांकडे बघून किंवा लोकांसाठी त्यांच्या रिस्पॉन्सनुसार गाणं बजावणं करत नाहीत. पण हो. अर्थातच मूलभूत जर पाहायला गेलं तर ते लोकांच्या प्रतिसादावर अवलंबून असणारी कला आहे. हो. तिसरा यातला महत्वाचा भाग की प्रयोग कला या तत्कालिक असतात. म्हणजे काय, तर त्या जिवंत क्षण जगत असतात. मी सादर करत असलेलं मागचं आवर्तन मला मागे वळून परत अनुभवता नाही येत ना, की मी जेव्हा वा. राग सुरू केला आणि बंदी सुरू केली तेव्हा माझं पहिलं जे आवर्तन होतं मी भरलेलं, ते मी आत्ताच्या माझ्या आवर्तनाशी कम्पेअर करायला मागे नाही जाऊ शकत, श्रोताही जाऊ खरी शकत गोष्ट नाही. आहे. म्हणजे आपला पूर्ण परफॉर्मन्स हा एका अर्थाने आपल्या मनात साठवला जात असतो, स्टोअर केला जात असतो. आणि त्यामुळे तो हो. एका स्मृती संचयावर चाललेला आस्वाद असतो आणि वा. प्रस्तुती असते. म्हणजे कलाकाराच्या मनात तो आधी काय करत असतो त्याच्या रेफरन्सनी तो पुढे पुढे जात असतो त्या प्रस्तुतीच्या दरम्यान. आणि हो. ऐकणाराही त्यांनी जे काही ऐकलं असतं त्या कलाकाराच्या प्रस्तुतीच्या दरम्यान, ते सगळं ऐकत त्याच्या आधीच्या रेफरन्सनी ऐकत असतो. त्यामुळे हो. म्हणजे आता मी गंधर्वावरून आलाप संपवला, पुढच्या आवर्तनात मी मध्यमाला गेलो समजा, तर त्या माणसाच्या मनात आधी गंधाराचं आवर्तन आहे ही स्मृती असते. हो. तो सुटेपणाने ऐकत नाही की आता मी फक्त हेच आवर्तन मी ऐकतो, असं चॉईस नाहीये. बरोबर. हा, हो. त्याच्यामुळे ही एका अर्थाने खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, सादरीकरणाच्या बाजूनेही आणि आस्वादनाच्याही बाजूने. आणि म्हणून प्रयोग कलांच्या बाबतीत जेवढा कलाकार हा सर्जक, संवेदनशील आणि विचारप्रवण असावा लागतो, तिन्ही गोष्टी लागतात. तो सर्जकही असावा लागतो, क्रिएटिव्ह असावा लागतो, तो संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह असावा लागतो, आणि विचारप्रणव म्हणजे थॉटफुल असावा लागतो. कारण की या तिन्ही गोष्टी एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. आणि तसंच श्रोताही तेवढाच लागतो. श्रोता तेवढाच सेन्सिटिव्ह लागतो, सेन्सिबल असावा लागतो. तो त्यांनी त्याच्यावर विचाराची प्रक्रिया चालू ठेवावी लागते. कारण की तो ऐकतो, त्याचं असिम्युलेशन त्याच्या मनात घडत असतं, त्याला शास्त्र कळो न कळो. म्हणजे आता कलाकारांनी हा गंधार लावलाय का मध्यम लावलाय, आणि तो गंधार कोमल आहे का शुद्ध आहे, आणि म तीव्र आहे का शुद्ध, हे कळलं नाही तरी काही हरकत नाही. पण जे काही आपण ऐकतोय त्याच्यावर त्याची काहीतरी एक थॉट प्रोसेस घडतच असते. जसं आपण वाचन करतानाही करतच असतो ना, लेखकाने जे लिहिलंय ते जसंच्या तसं आपण परसिव्ह नाही करत, आपण आपली थॉट प्रोसेस त्याला जोडत जातो. आणि म्हणून तर आता बघा ना की प्रत्येक कविता प्रत्येक माणसाला वेगळी का वाचते. म्हणजे ग्रेसांची किंवा आरती प्रभूंची एखादी कविता मी वाचीन आणि मला जशी भावेल, मला जसं त्याचा अन्वय लागेल तशी तुला वाटेल असं नाही. त्याचा अर्थ कदाचित तुला वेगळा काहीतरी भासेल, कारण की आपण आपली थॉट प्रोसेस त्याच्यावर कुठेतरी आरोपित करत असतो, आपला त्याच्यावर एक लेअर चढत असतो. आणि ती जेव्हा आपण परफॉर्म करतो तेव्हा अजून काहीतरी वेगळं घडतं.
तर संगीताच्या बाबतीत हे असं घडत असतं की आपण जे काही परफॉर्म करू त्यावर श्रोताही त्याची काहीतरी एक थॉट प्रोसेस असते ती लावत असतो आणि त्याचा आस्वाद त्यामुळे वेगळा असतो. आणि मग अर्थातच इथेही असं घडतं की मी समजा राग छायानट सादर केला तर तो छायानट हा. माझं एक परसेप्शन झालं छायानट रागाचं. हो. आता ऐकणाऱ्या 10 जणांना तो छायानट मी जसा मांडलाय तसंच ऐकू येईल आणि कळेल असं नाही. कारण की हा. ज्याची त्याची क्या बात आहे. सेन्सिबिलिटीची लेवल काय आहे, अंडरस्टँडिंगची लेवल काय आहे, त्याची थॉट प्रोसेस किती हो. आहे, त्यांनी पूर्वी किती ऐकलंय, तो किती संस्कारित श्रोता आहे, हो. या सगळ्यानुसार त्याचं ग्रहण सुद्धा बदलतं. म्हणजे खरी गोष्ट आहे. आता गंमत आहे ना की एकच हो. कलाकाराचा एकच आविष्कार हा एखाद्या माणसाला अत्यंत आवडेल आणि तो म्हणेल की अरे काय ग्रेट चाललंय, त्याच्या डोळ्यात अगदी पाणी पण येईल. आणि एखादा माणूस असेल की तो मख्खपणे बघून काय चाललंय, काय आऊ करतोय हा, असं म्हणेल. बापरे. इतके टोकाचे रिस्पॉन्सेस येऊ शकतात आणि येतात, हे मी असू प्रत्यक्ष शकतात. पाहिलंय. अं, हा. हा. म्हणजे एका फार मोठ्या कलावंताच्या बाबतीतली गोष्ट सांगतो की सवाई गंधर्व मध्ये हा. शेवटचा परफॉर्मन्स चालू होता आणि अनेक लोक जे काही चालू होतं, राग रामकली चालला होता आणि असा काही विलक्षण रामकली जमलेला होता की आम्ही सगळे लोक घायाळ झालो होतो आणि अक्षरशः जे काही आपण अद्वितीय असं ऐकतोय त्याच्या मी हो. रोमांचित झालेलो होतो, डोळ्यातनं पाणी येत होतं. हा. मात्र याच वेळी माझ्या पलीकडचा एक माणूस होता, तो अत्यंत आक्रसलेला चेहरा करून ऐकत होता आणि काय म्हणजे त्याला बोर झालेलं होतं. हा. ओके. तर इतकी टोकाची प्रक्रिया एकाच त्या अद्वितीय कला आविष्काराची कशी काय येऊ शकते? कारण की असं आहे रिसेप्शन की वेगवेगळं आहे. रिसेप्शन वेगळा आहे, त्यामुळे तो जो काही साऊंड बोर्ड जो असतो तो प्रत्येकाचा वेगळा आहे. त्यावर हिट होणारा साऊंड आणि हो. त्यातनं येणारा रिबाउन्स प्रत्येकाचा वेगळा आहे. वा. आणि मग त्यामुळे प्रयोग कलांच्या बाबतीत हे फार जटिल प्रक्रिया आहे. आणि बरोबर म्हणून आहे. हा हा. एक फार कळीचा मुद्दा आहे की आजच्या काळात जेव्हा आपण इतकं तांत्रिकदृष्ट्या अवघड अशा परिस्थितीतनं जातोय आणि हो. जिथे आता परफॉर्मन्स हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर यायला लागलाय, गत्यंतर नाही आता आपल्याला. कारण पण हो. इथे माझ्यासमोर श्रोते नाहीत, त्यांच्या प्रतिक्रिया नाहीत. मी मला जे वाटतं ते तसंच सादर करत जातो आणि येणारी प्रतिक्रिया सुद्धा कदाचित फसवी असू शकते. म्हणजे हो. समजा मी हे बोलतोय तर कदाचित तिथनं अनेक लाईक्स येतील किंवा डिसलाईक्स येतील, तर ती खरीच प्रतिक्रिया असेल असंही नाही. कदाचित हो. हो. मला माझे जे चाहते असतील ते लाईक्स देतील आणि ज्यांना कदाचित हा. माझं हे बोलणं बोर होत असेल ते डिसलाईक्सही देतील. पण यातलं खरं काय खोटं काय हे जसं समोर प्रत्यक्ष अनुभवातनं येतं ना हो. तसं येत नाहीये. आणि वा. त्यामुळे जगभर आता हा एक तात्विक दृष्ट्या विचार चाललाय की परफॉर्मिंग आर्टचं भवितव्य काय अशा डिजिटल माध्यमांमध्ये. हो. आपल्याला माहित नाही बरोबर. पुढे काय होईल. आपण बघूयात, आपण सादर करत जायचं, त्याची फलश्रुती काय होईल ते नक्कीच. नंतर पाहूयात. नक्कीच. नक्कीच. सर, परंपरा म्हणजे नक्की काय असतं हो, किंवा घराणी म्हणजे हा जो एक आपल्या शास्त्रीय संगीतातला बरोबर. फार एक मोठा आणि गहन मुद्दा आहे. हा. तर याच्यावरती काय तुम्ही सांगू शकाल, हो. काय आवडेल तुम्हाला सांगायला? परंपरा आणि घराणी त्या अर्थाने दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानतो. हं. परंपरा म्हणजे नेमकं काय असतं? परंपरा सगळ्याच विषयात असतात. भारतासारख्या देशात तर प्रत्येक गोष्टीची परंपरा होते. हो. म्हणजे कशी ती चांगल्या गोष्टींची होते, वाईट गोष्टींची होते, सगळ्या गोष्टींची आपल्याला परंपरा आहे. आणि आपण लगेच ती थेट वेदकाळाला नेऊन भिडवतो की हा. अमुक अमुक काय, तर हो आमच्याकडे त्याची 3000 वर्षांची 5000 वर्षांची परंपरा आहे असं आपण लगेच म्हणून टाकतो. तर भारतासारख्या देशात प्रत्येक गोष्टीची परंपरा आहे म्हणजे काय, तर प्राचीन काळापासनं त्या त्या विषयावर विचारवंतांनी, कलावंतांनी काम करत ते गेलेत, विचार प्रक्रिया मांडत गेलेत, ते कन्सॉलिडेट होत गेलेलं आहे. आणि ती गोष्ट प्रगत होत 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 आतापर्यंत आपल्या हातापर्यंत लागलेली आहे. त्याच्यामध्ये अर्थात परंपरा म्हणली की त्याच्यामध्ये अनेक लोक हातभार लावत असतात. दर पिढी ते पुढे पुढे जात असतं. अनेक वेळा ती परंपरा त्रुटीत किंवा खंडितही होत असते, मग तुझं पुनरुज्जीवनही होऊ शकतं.
अशा अनेक हो. घटना घडत असतात. त्यामुळे जरी परंपरा म्हणलं तरी ती त्या परंपरेतनं जे काही सलग बाहेर होत. येतं, सादर होतं, ते आज जसं आहे तसं पूर्वी असतं असं नाही. पण मग खरी तरी गोष्ट आहे. परंपरा म्हणजे काय, तर एका विशिष्ट प्रक्रियेतनं परिवर्तित होत होत, प्रगत होत होत आतापर्यंत आपल्याकडे काहीतरी आलेलं असतं, ते संचित असतं त्या परंपरेचं, की जे हो. घेऊन आपण पुढे जाणार हा. असतो. तर परंपरा बरोबर. म्हणजे खरं तर भूतकाळाचं ओझं नाहीये. हा. हा, परंपरा ही आपल्याला भविष्याकडे जाण्याची वाटचाल, भविष्याकडे करण्याची शिदोरी असते. हा वा. परंपरेचा खरा अर्थ आहे. मला माझे गुरु डॉक्टर अशोकदा रानडे यांनी एक फार चांगलं सूत्र सांगितलं, की त्यांचं हा. एक विधान असं होतं, की त्यांना एकदा विचारलं त्यांच्या साठीच्या सत्काराच्या वेळी, की तुम्ही हम्म. इथपर्यंत वाटचाल केली तर तुम्हाला काय आपली आयडेंटिटी असावी असं वाटतं. तर त्यांनी उत्तर दिलं होतं, की अं, अत्यंत देदीप्यमान असणाऱ्या आपल्या भारतीय परंपरेतल्या एक ही जी साखळी आहे, त्या साखळीचा एक दुवा व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि हा दुवा असणं म्हणजे वा. काय, तर मागच्या काळातनं पुढच्या काळापर्यंत पुढे नेण्याचा एक वाहक. आणि तो वाहक असणं सोपं काम नाही हा. कारण की हो. समजा आपण गुरूंकडनं तालीम घेतो, तर ती तालीम पचवावी लागते, रिचवावी लागते, ती वा. शुद्ध करून घ्यावी लागते, त्यावर पुष्कळ विचार आणि मेहनत करावी लागते. आणि मग ते सोनं जसं झळाळतं, ते आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत योग्य रीतीने पोहोचवता आलं पाहिजे. कारण वा. की आपण त्याची जबाबदारी आपल्यावर असते. कारण की आपण परंपरा किती हो. भारी असली तरी ती जर योग्य रीतीने टिकवली नाही आणि पुढे तेवढ्याच सकसपणे दिली नाही, तर मग परंपरेला काही अर्थ होत नाही. परंपरा खंडित किंवा त्रुटीतही होऊ शकते. तर हो. खरं तर परंपरेला पुढे चालवणारा दुवा होणं म्हणजे खरं तर एक फार मोठं शिवधनुष्य आहे. आणि हा. इतकीच जरी आपण अपेक्षा बाळगली तरी पुष्कळ झालं असं ते म्हणाले. तर मला असं वाटतं की फार मोठं तथ्य आहे. हम्म. आणि आता घराण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर घराणा हा खूपच छोटा विषय आहे त्या अर्थाने. परंपरेच्या पुढे घराणा अगदी हम्म. छोटा आहे. घराणी कधी तयार झाली हो? तर आता हा. आपण ज्या घराण्यांच्या बद्दल बोलतोय, ख्याल गायकीची घराणी, ती हो. जेमतेम हो. 150-200 वर्षांपूर्वीची आहे. त्याचा हम्म. इतिहास ओढून ताणून लोक अगदी अकबराच्या काळापर्यंत किंवा अगदी 12व्या शतकापर्यंत नेतील, पण तो ओढून ताणूनच हा. नेलेला इतिहास आहे. हा, साधी गोष्ट आहे की आपण आत्ताच्या घराण्यातली जे माइलस्टोन्स, मोठमोठे कलावंत म्हणतोय, हो. ते साधारणपणे 150-200 वर्षांपूर्वीच्या काळातले होते. हम्म. हा, त्यात सुद्धा परिवर्तन आणत आणत पुढे आपल्यापर्यंत ज्यांनी परंपरा आणली ते त्या विशिष्ट घराण्याचे कलाकार तर जेमतेम 100 वर्षापूर्वीचे. म्हणजे आता ज्याला आपण जयपूर गायकी म्हणतोय त्याचे प्रवर्तक अल्लादिया खास आहेत, ते 100 वर्षापूर्वीचे. हा, हम्म. त्यांची हम्म. परंपरा असेल भले त्यांच्या मागे 300 वर्षांची, हम्म. पण हम्म. आपल्याला हे माहितीये ना की जयपूर घराण्याची गायकी आधी मुळात काहीतरी वेगळंच होतं. अल्लादिया खासाबांनी त्यात परिवर्तन आणलं आणि ती त्यांची चौकट एक तयार झाली. हो. तर मग अल्लादियांच्या गायकीची म्हणजे त्या घराण्याची कालपरंपरा काय तर 100 वर्षापूर्वीची आहे. हम्म. आणि मग हम्म. ती तशीच्या तशी राहते का, तर तशी राहत नाही. म्हणजे अल्लादिया खासाबांचे जे काही शिष्य आहेत, केसरबाई असतील, मोगूबाई असतील, निवृत्ती हम्म. वासर हम्म. नाईक असतील, किंवा त्यांचे पुत्र मंजी खां, गुरुजी खां असतील, त्यांचे हम्म. शिष्य प्रशिष्य असतील, या सगळ्यांच्या गायकीत थोडा थोडा फरक आहे. हम्म. सगळे एकसारखेच गात नाहीत. म्हणजे काय, सगळे काही पढवलेले हो. पोपट नाही आहेत की सगळे एकसारखेच गायला. हम्म. हा, प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी आहे, आवाजही वेगळी आहे त्याच्यामुळे. आणि त्यांना दिलेली तालीम सुद्धा वेगळी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अल्लादिया खान साहेबांनी एका शिष्याला एक बंदिश अमुक राग म्हणून सांगितली, दुसऱ्याला तमुक राग म्हणून सांगितली. ते नंतरचे बसले भांडे. पण त्यांनी असं का केलं, तर ते प्रत्येक शिष्याची गळ्याची जात काय आहे, बुद्धीची झेप काय आहे, त्याचा वकूफ काय यानुसार शिकवत होते. तर मग हम्म. आता इथे घराणं म्हणजे काय नेमकं याचा विचार करावा लागेल आपल्याला. हा, बरोबर. पारंपरिक दृष्ट्या घराणं ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर कुलपरंपरा म्हणजे घराणं. हो. म्हणजे मी, हो. माझे वडील, त्यांचे वडील अशा रीतीने घराणं. तर पूर्वी हम्म. घरंदाज हम्म. कलावंत होते म्हणजे काय, तर त्याच विशिष्ट घराण्यात रक्ताच्या नात्यात ते
विशिष्ट गायकी गायली जायची, त्याला घराण्याची गायकी म्हणलं होतं. बरोबर. हम्म, हम्म. आधुनिक काळात तसं राहिलं नाही ना. 100 वर्षापूर्वी जसं भातखंडे, पलुसकर या दोन महान विभूती झाल्या, ज्यांनी संगीताचं डिसेंट्रलायझेशन केलं, किंवा आपण असं म्हणूयात की संगीताचं लोकशाहीकरण केलं. त्यांनी काय केलं तर संगीत हे जे फक्त पारंपरिक घराणेदार कलावंतांच्याच हातात होतं, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आणून पोहोचवलं. फार मोठं काम त्यांनी केलं. आणि त्यामुळे झालं असं की संगीत हे फक्त घरंदाज कलावंताच्या हातात राहिलं नाही. आज मी जे काही संगीत सादर करतोय त्याच्यावर बोलू शकतोय ही त्या लोकांची कृपा आहे. कारण की मी काही घरंदाज कलावंत नाही ना, माझे काही आधी कोणी वाडवडील गाण्यात नव्हते, पण मी हे करू का शकतोय संगीत आज, तर भातखंडे, पलुसकर अशा विभूतींचं काम आहे ते मोठं, की ज्याच्यामुळे आज आपण संगीत शिकू शकतो, ऐकू शकतो, सादर करू शकतो. तर आता घराण्यांच्या संदर्भात मग काय झालं तर माझ्यासारखे असे अनेक लोक गेल्या 100 वर्षात जे घरंदाज कलावंत नाहीयेत ते संगीतात येत राहिले, आणि मग त्या घराण्यांच्या भिंती पण ढासळायला लागल्या. कारण की मी आज वेगळ्या घराण्याची जी काही गायकी आहे ती शिकू शकतो, शिकू लागलो मी. आणि ही आजची गोष्ट नाहीये. 100 वर्षापूर्वी भास्करबुवा बखले असे होते की ज्यांनी 4 घराण्याची गायकी आत्मसात केली, शिकले ते. तसेच त्यांच्याच काळातले वझेबुवा होते की ज्यांनी त्या अर्थाने निसार हुसेन खां साहेबांकडे ग्वाल्हेरची तालीम घेतली, पण त्यांनी अनेक घराण्याच्या लोकांकडनं बंदिशी राग घेतले, त्यांचा ढंग घेतला आणि स्वतःचं एक रसायन तयार केलं. आणि असे आपल्याला पुढच्या काळात अनेक कलावंत दिसतील. म्हणजे खरं सांगायचं ना तर गेल्या 100 वर्षाच्या काळात असा एकही कलाकार आपल्याला म्हणता येणार नाही की जो फक्त एकाच घराण्याचं गाणं शिकलाय आणि तो तेवढंच सादर करतो. म्हणजे त्याला एक अपवाद अलीकडच्या काळातल्या धोंडूताई कुलकर्णी होत्या की ज्या फक्त जयपूर घराण्याच्याच कलाकारांकडे शिकल्या. पण आता गंमत आहे की त्यांच्या गुरु असलेल्या केसरबाई त्या कुठे फक्त जयपूर शिकल्या होत्या. कारण की केसरबाईंची तालीम आधी अब्दुल करीम खान साहेबांकडे काही काळ झाली, भास्करबुवांकडे काही काळ झाली, वझीबुवांकडे काही काळ झाली, आणि मग त्या अल्लादिया खान साहेबांकडे शिकल्या. म्हणजे त्या जे काही गात होते ते फक्त जयपूर नव्हतं, ते फक्त अल्लादियांचं गाणं त्या गात नव्हतं. आणि नंतरच्या काळात तर त्यांच्यावर फैयाज खान साहेबांच्या गायकीचा थोडा प्रभाव होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर घराण्याची गायकी किंवा विशिष्ट घराणं याच्याबद्दलचा अट्टहास हा आज बाळगणं हे चुकीचं आहे. आणि त्या अर्थाने मग घराण्याची गायकी म्हणजे काय म्हणता येईल तर विशिष्ट गायकीचा विचार, गायकीचा, आणि त्या अर्थाने प्रस्तुती तंत्राचा, गळ्याचा, आवाज लावण्याचा, राग आणि बंदिशी यांच्या संग्रहाचा विशिष्ट विचार मांडणार ते म्हणजे घराणं. हा एक अर्थ आता घेतला पाहिजे. कुलपरंपरा हा अर्थ घराण्याचा राहिलेला नाही आता. आणि म्हणून मी स्वतः घराणं हा शब्द वापरायला अयोग्य मानतो. आजच्या काळात आपण परंपरा हा शब्द वापरायचा. म्हणजे मी जयपूर परंपरेतला आहे, मी ग्वाल्हेर परंपरेतला आहे असं म्हणणं जास्त योग्य आहे. कारण की घराण्याचा आज काय संबंध राहिला, माझे वाडवडील काही ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित नाहीये, पण मी गायकी गातो ती मात्र ग्वाल्हेरची आहे. तर मी ग्वाल्हेर परंपरेचं गाणं गातो किंवा मी ग्वाल्हेर गायकी गातो असं म्हणणं योग्य ठरतं. तर परंपरा हा जास्ती मोठा विषय आहे, घराणं हा सीमित विषय आहे त्यातला. आणि म्हणून तर गेल्या खास करून 60-70 वर्षाच्या काळात लोकांनी अनेक घराण्यांची मिश्रण करण्याकडे कल ठेवलाय. आता साधी गोष्ट आहे की मोगबाई कुर्डीकरांसारख्या जयपूर घराण्याच्या अगदी खंद्या गायिका, त्यांच्या कन्या असलेल्या किशोरीताईंनी काय केलं, म्हणजे किशोरीताई गान सरस्वती किशोरी अमोणकर का बनल्या, कारण की त्यांनी फक्त आपल्या चाकोरीतली जी गायकी होती तेवढीच गायली नाही, त्यांनी त्या गायकीत खूप परिवर्तन आणलं. त्यांना भावलेली जी इतर गायकीतली मर्मस्थळ होती ती अंगीकारली, स्वतःचा काही वेगळा विचार त्याच्यात टाकला, आणि किशोरी त्यांचं गाणं फार वेगळं आणि मोठं झालं. आणि म्हणून त्या गाण्या सरस्वती होतात. म्हणजे घराण्यात त्या जर सीमित राहिल्या असत्या तर कदाचित त्यांचं जे आज स्थान आपल्याला कलाविषयात दिसतं तसं राहिलं नसतं. तर मला असं वाटतं की घराणं किंवा घराण्याची गायकी हा शिक्षणाचा भाग असावा, शिक्षणासाठी आवश्यक आहे. कारण की एकाच विशिष्ट पठडीतलं गाणं, परंपरेतलं गाणं हे
हम्म. किमान एक 15-20 वर्ष शिकलं पाहिजे. हो. त्या रीतीने तुम्ही गाणं वाजवणं शिकल्यानंतर तुमचे विचार मग प्रगल्भ झाल्यावर मग तुम्ही त्याच्यात परिवर्तन करू शकता. दुर्दैवाने आज ते होताना दिसत नाहीये. 4-5 वर्ष एक शिकायचं, मग 2-3 वर्ष दुसऱ्याच कुणाकडे तरी शिकायचं आणि मग त्यातनं एक ना धड भाराभर चिंध्या, अशी काहीतरी अवस्था विचित्र अनेक कलावंतांच्या बाबतीत होताना बरोबर. दिसते आणि मग खूप हॅफाजार्ड काहीतरी तयार होतं. म्हणजे बरोबर. सौंदर्य मूल्य जी असतात प्रत्येक गायकीच्या बरोबरची, तर तशी ती हो. दिसत नाही. तर मला वाटतं त्यामुळे हो. घराण्याची जी काही गायकी आहे किंवा शैली आहे ती हो. शिक्षणाचा भाग असलीच पाहिजे. पण अल्टिमेटली बरोबर. परफॉर्मन्स लेवलवरती आपण जातो तेव्हा ते घराणं वगैरे सगळं बाजूला ठेवावं लागतं. आणि सगळ्या मोठ्या राईट. कलावंतांनी हेच केलंय की शिकले ते बरोबर. त्या त्या घराण्याची तालीम घेतली, पण परफॉर्मन्स मध्ये हम्म. त्यांनी त्यांच्या गळा, बुद्धी, त्यांचं सौंदर्य, विचार या हो. अनुषंगाने काहीतरी वेगळं येस. सादर केलं. बरोबर. पण मग ही जी आता आपण परंपरा, याच्यावरती आता तुम्ही परंपरेवरती आपण जास्त आपण हो. आपण म्हणतो आहे की परंपरा हा शब्द योग्य आहे. तर मग हो. ही परंपरा कुठे जसं गायन क्षेत्रात जशी आहे तशी मग हार्मोनियम मध्ये सुद्धा आहे का? ऑफकोर्स आहे, अर्थातच आहे. मी म्हणलं तसं भारतात प्रत्येक गोष्टीची परंपरा होतेच ना लगेचच. आणि हा. एक घराणं म्हणजे काय आहे, तर त्याची एक व्याख्या करताना वामनराव देशपांडेंनी नमूद केलं. म्हणजे निकष काय विशिष्ट कलावंताचं हा. घराणं असं म्हणण्यासाठी, तर हा. त्यांनी असं नमूद केलं की 3 पिढ्या झाल्या की घराणं आपण म्हणून मान्य करू शकतो त्याला. हा. 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 कारण की किमान 3 पिढ्या एखादी गोष्ट चालली तर ती सस्टेनेबल आहे असं मानता येईल आपल्याला. हम्म. तर हम्म. हम्म. अर्थातच मग हार्मोनियमच्या बाबतीत असं झालेलंच आहे की गोविंदराव टेंब्यांनी जेव्हा सुरू केलं 100 वर्षापूर्वी, तर त्यांचे हम्म. शिष्य प्रशिष्य असं होत गोविंदरावांची एक खास शैली म्हणून मान्य झाली. त्यांचं एक घराणं आहे असं हम्म. आपण म्हणू. आता वाद्यांच्या संदर्भात हम्म. घराण्यापेक्षा बाज हा शब्द वापरला जातो. बाज म्हणजे वादन हो. शैली, वादन तंत्र. तो शब्द जास्त योग्य बरोबर. आहे कारण की वाद्यामध्ये गाण्याच्या बाबतीत गायकी हा शब्द आहे, तसा वाद्याच्या बाबतीत हो. बाज आहे. घराणं हो. म्हणजे कुलपरंपरा, त्याला आपण बाजूला ठेवूया, त्याचा काही संबंध नाही. पण गायकी हो. आणि बाज, तर बाज हा प्रत्येक वाद्याचा असतो. जसं आपण सितार सरोद मध्ये पाहायला गेलं तर त्यातले वेगळे बाज आहेत. म्हणजे सितारमध्ये हो. रामपूर सेनिया बाज आहे, त्याच्यानंतर इम्दाद खानी बाज आहे, जाफर खानी बाज आहे, त्यानंतर हम्म. हम्म. मैहरचा बाज आहे. तर असे वेगळे बाज आहेत. जसं तबल्यातही बाज आहेत ना, बरोबर. दिल्ली, फरुखाबाद, हो. अजराडा, पंजाब, हो. असे वेगळे बाज आहेत. म्हणजे काय तर वादन तंत्र हो. वेगळं आहे, वादन शैली हम्म. निराळी. तशी मग हार्मोनियमची पण आहेच आहे. गोविंदराव पटवर्धनांची एक, गोविंदराव टेंब्यांची एक शैली आहे, विठ्ठलराव हम्म. कोरगावकरांची शैली आहे. विठ्ठलराव कोरगावकरांच्या पठडीतनं किंवा त्या परंपरेतनं पुढे रामभाऊ विजापुरे आहेत, त्यांचे शिष्य असणारे हम्म. रवींद्र काटोटी किंवा सुधांशू कुलकर्णी आहेत, हे त्या हम्म. पठडीने वाजवणारे आहेत. एका अर्थाने आप्पा जळगावकर हेही त्याच बाजाचे वादक म्हणायला हरकत नाही. तिसरा बाज जो बरोबर. महाराष्ट्रात रुजला तो म्हणजे पी मधुकरांचा, हम्म. हम्म. मधुकर पेडणेकरांचा, की ज्याच्या पुढे पंडित तुळशीदास बोरकर आहेत आणि त्यांचे अनेक शिष्य आज उत्तम वादन करतायत. ते हो. पी मधुकर शैली ज्याला आपण म्हणू त्यातले वादक आहेत. चौथा बाज बरोबर. म्हणजे पंडित मनोहर चिमोट्यांचा, त्यांची एक हा. पूर्णपणे वेगळी शैली यांच्यापेक्षा आहे, त्यातली त्यांचे फॉलोअर्स आहेत. ओके. पाचवा आवाज महाराष्ट्रातला म्हणायचा झाला तर मग तो माझ्या गुरुजींचा, डॉक्टर अरविंद थत्त्यांचा, की ज्याच्यात हो. मी, माझे गुरुबंधू आणि आमचे शिष्य असे 3 पिढ्या आम्ही एका अर्थाने या बरोबर. बाजाचे कलाकार आहोत. आणि अखेरीज मग हो. बंगालमधला एक वेगळा बाज आहे. हा. तिकडेही गेली 100 वर्ष हार्मोनियम वादन चालू आहे आणि त्यांचा बाज पूर्णपणे वेगळा आहे महाराष्ट्रातल्या या 5 बाजांपेक्षा. आणि अजून एक 5वा बाज म्हणजे पंजाबकडचा, हा. तो त्याहूनच वेगळा बाज आहे. भुरे खां साहेब हो. वगैरे हे जे लोक आहेत त्यांचा हम्म. जरा हम्म. त्यांच्या हम्म. वादनावर गझल कव्वाली याचा जास्त इम्पॅक्ट वाटतो, रागदरी वाजवलं हम्म. तरी. हम्म. तर अर्थातच ह्या प्रत्येक बाजामध्ये वादन तंत्र जसं आहे तसं रागदरीचा विचार प्रांतिक तऱ्हेने बदललाय. म्हणजे बरोबर सर, पंजाबकडचं गाणं जास्त. हा. एक दोन सेकंद ही लिंक हो. रिक्रिएट होईल.
तर ही लिंक मी इथे थांबवतो आहे आणि पुन्हा एक नवीन लिंक क्रिएट करतो आहे. त्याच्यामुळे बर तुम्ही इथेच थांबा आणि श्रोत्यांना पण इथेच थांबायला सांगूया. मी पुन्हा नवीन लिंक जॉईन करतो आहे आणि तुम्हाला पुन्हा ऍड करून घेतो. बर